सकाळ सकाळ झोपेतनं उठून टावेल घेतला आणि डायरेक्ट विहिरीकडे निघालो होतो. तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळच विहिरीवर आलो होतो पाहुण्यासाठी. विहिरीचं पाणी बघून वाटलं आता लगेच सुळकी टाकावं, पण गार इतकं वाजत होतं की आपल्याला लगेच पाऊस काय वाटत नव्हतं. आपल्यातले अजून कार्यकर्ते येणं बाकी होतं म्हणून आपण थांबलो होतो पाहुण्याचं. कार्यकर्ते आल्या आल्या पवायला झाली सुरुवात. पाहून देऊन मस्तपैकी घेतलं आणि तिथनं आपण निघालो होतो प्रगतशील शेतकऱ्याच्या वावरात. प्रगतशील शेतकऱ्याच्या वावरात कांदे काढणी चालू होती. कांद्याला बाजार नसला तरी कांदे काढावाच लागणार आहे. कार्यकर्त्याला कामगाराचं पैसे द्यायलाच पैसे झालं पाहिजे म्हणजे झालं. कार्यकर्ता म्हणला माझ्या खर्चीचं पैसे निघालं तरी लय होईल. तिथनं आपण निघालो होतो चेतन शेठ बरोबर ऑर्डर टाकायला. कार्यकर्त्याबरोबर ऑर्डर टाकायला सासवडला चाललो होतो, पण एक भीती वाटत होती. म्हणलो कार्यकर्त्याच्या गाडीत बसलोय का विमानात बसलोय हे समजत नव्हतं. तिथून आलो होतो जिथं ऑर्डर टाकायची होती. तिथं ऑर्डर बिर्डर घेतली टाकून आणि आपण तिथनं निघालो होतो माघारी जाता जाता कार्यकर्त्याने कॅम्प घेतली होती प्यायला. म्हणला माझ्यासोबत हिंडला तर असंच तुला रोज छोटं मोठं खर्च होत राहते. कार्यकर्त्याचं एवढं मोठं मन बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग कार्यकर्त्यांनी केलाय खर्च तर घेतली कॅम्पा बिंपा पिऊन. तुम्ही शाळेत गेलाय आणि गाड्यांना हात करून गेला नाही तर मग तुम्ही काही शाळा एन्जॉय केलेली नाहीये. गाड्यांना हात करून जाण्याची एक वेगळीच मजा आहे. तिथनं आलो होतो फॅक्टरीत आलो, गाडी बिडी घेतली मस्तपैकी लावून. तुम्ही घ्या ब्लॉगला लाईक करून. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग असाच पाहत राहा. धन्यवाद.